बटाट्याचा चोखा ही नावाप्रमाणेच असणारा ही चटपटीत भाजी जी बटाटा आणि हिरवे वाटाणे मिळून बनेल. त्याच्यासाठी इथे मी 2 मोठे बटाटे घेतलेत, त्याच्या फोडी करून घेतलेत आणि मीठ घालते आणि हे बटाटा आपल्याला उकडून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मी वाटाणे पण घालणार आहे. वाटाणे ऑप्शनल आहे, फक्त बटाट्याची पण आपण भाजी ही करू शकतो. आता माझ्याकडे वाटाणे आहेत म्हणून मी ह्याच्यामध्ये वाटाणे घालते. ह्या भाजीच्या फोडणीसाठी आपल्याला कांदा, कोथिंबीर, मिरची, लसूण आणि अद्रक हे सगळं लागेल. ते सगळं सोलून आणि छोटे असे तुकडे करून सगळं मी घेते. इथे मी करून झालं आहे सगळं. आता हे बटाटा आणि जे वाटाणा आपण शिजत घालत ठेवलं होतं ते पण शिजलेत. हा आहे खलबत्ता आणि हा 1 चमचे मी धणे घेतलेत आणि ही सुकी मिरची. तर धणे आणि सुकी मिरची आहे ना, ह्या खलबत्त्यामध्ये जाडसर असं कुटून घ्यायचं. हे धणे आणि मिरची आपण जे जाडसर कुटून घेतोय ना, त्याच्यामुळे ना त्या भाजीला ना एक चव तर असतेच, पण ती दिसते पण छान. कारण की ना हे जाडसर असतं त्यामुळे ना ती भाजीमध्ये टाकल्यानंतर एक प्रकारचं ना छान असं त्याला कोटिंगसारखं येतं आणि मस्त वाटते. दिसायलाही ही भाजी छान असते आणि चवीला तर उत्तमच आहे. बटाटे जर का आपण सालासकट शिजवले असतील तर बटाट्याची सालं काढून घ्यायची आणि स्मॅश करून घ्यायचं. आणि हे वाटाणे पण त्याच्यामध्ये टाक. इथे तेल घेते थोडंसं, मोहरी, जिरं, लसूण घातली, हिरवी मिरची, अद्रक बारीक चिरलेलं आणि हा बारीक चिरलेला कांदा. फोडणी तयार झाली की त्याच्यामध्ये आपण जे धणे आणि लाल मिरची कुटून घेतली ना ते घालायचं. ते थोडंसं त्या तेलावरती परतून घ्यायचं आणि त्यानंतर हा चुरलेला बटाटा आणि वाटाणे घालायचे. ही भाजी नेहमीच्या आपल्या बटाट्याचीच असते पण चवीला असते चटपटीत. त्यामुळे ना अशी जिभेला चव आणणारी भाजी म्हणतो ना, तर त्या पद्धतीची ही भाजी आहे. हे आमचूर पावडर घालते अर्धा चमचा, धणेपूड 1 चमचा, हळद आणि मीठ सगळं मिक्स करून घ्यायचं. भाजीला ती मसाला व्यवस्थित लागला पाहिजे. भाजी एकदम घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालायचं. म्हणजे कसं ती थोडीशी मऊ होते आणि मसाला सगळ्या भाजीला व्यवस्थित लागतो. मीठ पण घातलं आहे. भाजी आपली आता तयार झालीच आहे. आता वरून कोथिंबीर पण घालूया आणि भाजी आता आपली तयार झाली पूर्ण. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. ही तुमच्या प्लेटमध्ये कितीही भाजी असली ना, चपाती संपली तरीही आपण अशीच भाजी खाऊ शकतो. अशी ही छान चविष्ट भाजी आहे.